हॅलो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत इंग्रजी वाचायला आणि लिहायला या दोन्हीही गोष्टी आपण शिकणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना काहीच येत नाही, अगदी इंग्रजी थोडंफार येतं परंतु वाचन व्यवस्थित येत नाही, लिहायला व्यवस्थित येत नाही, जे बिगिनर्स आहेत, जे स्ट्रगल करत आहेत की कसं वाचावं आणि कसं लिहावं. त्याचबरोबर कित्येक अशा गृहिणी असतील की त्यांनाही असं वाटतं की मला इंग्रजीमध्ये SMS करता यावेत, मला इंग्रजीमध्ये लिहिता यावं, मला इंग्रजीमध्ये लिहिलेलं वाचता यावं. सो या सर्व गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो चला, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. चला तर बघूया आपण की कशा पद्धतीनं आपल्याला इंग्रजी वाचन आणि लिहायला सुद्धा सोपं जाणार आहे. त्यासाठीच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या लागणार आहेत त्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे पुस्तकामध्ये वाचन करत असताना, टेक्स्ट बुक मध्ये वाचन करत असताना, एसे लिहित असताना सगळीकडे तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. सो बघूया कशा पद्धतीनं आपल्याला इंग्रजी मधलं वाचता येऊ शकतं आणि लिहिता पण येऊ शकतं. तर पहा स्टुडंट, मराठीमध्ये अ आ इ अम आहा पर्यंतचे जे शब्द आहेत त्याचे तुम्हाला मी इथे इंग्रजीमध्ये अल्फाबेट्स लिहिलेले दिसतील. म्हणजेच या मराठी मुळाक्षराला इंग्रजीमध्ये आपण कोणते लेटर वापरतो ते दिलेलं आहे. त्याचबरोबर हे संपूर्ण स्वर आहेत आपले क पासून ञ पर्यंत, आणि त्याचबरोबर काही इतर अक्षर जोड शब्द पण मी इथे दिलेले आहेत. हे सर्व आणि त्यांचे इंग्रजी स्पेलिंग आपण याच्यामध्ये दाखवलेले आहे. या सर्वांच्या मदतीनं आपण इंग्रजी वाचन आणि इंग्रजी लिहायला सुद्धा शिकणार आहोत. अगदी 0 पासून बारकाव्यानिशी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला बोर्डवर बरेचसे सारखे शब्द पण दिसतील, तर काय आहे फरक त्या दोन शब्दांमध्ये हा पण मी तुम्हाला सांगणार आहे. जसं की बघा, ढेमरे इथं आडनाव आहे, इथे पण ढेमरे आडनाव दिसते तुम्हाला, ढेमरे आणि ढेमरे. तशाच प्रकारे चव्हाण आणि चव्हाण अशा प्रकारची नावं असतील, किंवा कछवे कछवे असतील, किंवा व्यंकटी सारखे जोड शब्द असतील. सो अशा प्रकारे त्याचबरोबर हे सर्व जे जोड शब्द आहेत, म्हणजे कुठलाही शब्द इंग्रजीचा तुम्ही वाचू शकणार आहात आणि तुम्ही लिहू शकणार आहात. फक्त अगदी हे प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घ्या, कारण त्याशिवाय तुमचं हे लिखाण आणि वाचन ह्या दोन्ही गोष्टी पक्क्या होणार नाही. चला तर बघूया. पहा, इंग्रजीमध्ये अल्फाबेट अ आलेला असेल तर त्यासाठी आपण ए हे इंग्रजी अक्षर वापरतो. आ म्हणजे काना असतो. पहा, मी कंसामध्ये दाखवलेला आहे काना. तर जेव्हा जेव्हा आपल्याला काना द्यायचा असतो तर त्यावेळेस आपण ए लेटर वापरतो. इथे आहे ई लेटर. ई म्हणजेच वेलांटी. वेलांटी जर आलेली असेल तुम्हाला तुमच्या दिलेल्या शब्दामध्ये तर तुम्हाला आय लेटर वापरायचं आहे. दुसरी वेलांटी जर आलेली असेल तर तुम्ही डबल ई वापरू शकता किंवा आय वापरू शकता. कसं तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्यानंतर उ म्हणजेच उकार जर आलेला असेल तर आपण यू, पहिला उकार आला असेल तर यू लेटर आपण वापरणार. दुसरा उकार जर आलेला असेल तर आपण डबल ओ पण घेऊ शकतो आणि यू पण घेऊ शकतो. तसंच ए लेटर म्हणजेच एक मात्रा आलेली असेल, एक मात्रा नीट समजून घ्यायचंय हे सर्वांनी. एक मात्रा आलेली असेल तर ई लेटर वापरावं लागतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्हाला तर हे सगळंच येतं, परंतु नक्कीच यातले बारकावे तुम्हाला पण येत नसतात. बरेचसे जण फक्त हो हो आम्हाला हे येतं असा त्यांचा गैरसमज असतो, पण जेव्हा बारकावे येतात तेव्हा त्यांच्या तिथे मिस्टेक्स होतात. सो नीट पहा, नीट समजून घ्या. डबल मात्रा जर आलेली असेल तर आपल्याला ए आय स्पेलिंग लिहायचे. इथे तुम्हाला दिसेल पहा, ओ साऊंड येत असेल म्हणजेच एक काना एक मात्रा असेल तर ओ लेटर घ्यायचं आहे. औ आवाज येत असेल, साऊंड येत असेल तर एक काना दोन मात्रा असतात, तेव्हा तुम्ही ए यू किंवा ओ यू लेटर घेऊ शकता. कोणता कुठे वापरू शकतो, दोन्ही वापरू शकतो का, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहेच. त्यानंतर अनुस्वार आलेला असेल म्हणजेच किंवा अनुस्वार असेल म्हणजेच म चा उच्चार आहे का न चा उच्चार आहे, यानुसार एम किंवा एन लिहावं लागतं. आहासाठी आपल्याला एच वापरावं लागतं. चला, त्याचबरोबर पहा, क ख ग घ हे सर्व आपण क पासून ज्ञ पर्यंतची मुळाक्षरं मराठीमध्ये आपण इथे लिहिलेली आहेत. आणि आता आपण पाहणार आहोत की आपण इंग्रजीमध्ये लिहू कशा पद्धतीने शकणार आहोत, आणि इंग्रजीमध्ये जर लिहिलेले असेल तर त्याचं आपण वाचन कशा पद्धतीने करू शकणार आहोत. इमिजिएट रीडिंग आलं पाहिजे आपल्याला, आणि
याच पद्धतीच्या इंग्रजी वाचनाचा आणि लिखाणाचा फायदा हा तुमचं इंग्रजीमधलं जे लिखाण असतं, इंग्लिश टेक्स्टबुक जे असतं ते वाचताना सुद्धा 100% होतच असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. तिथेही तुम्हाला याचा वापर 100% होतो. कसा ते मी काही व्हिडिओज मधनं पण सांगितलेलं आहे अगोदरच. सो बघा, आता ज्या वेळेस कुठल्याही शब्दाचं आपल्याला या पद्धतीनं स्पेलिंग लिहायचं असतं तेव्हा हे जे मुळाक्षर आहे त्याचे आपल्याला इंग्लिश स्पेलिंग दिलेत. पहा मी इथं क साठी आपण के वापरतो, ख साठी आपण के एच वापरतो, ग साठी आपण जी वापरतो, घ साठी जी एच. या प्रत्येक शब्दांमध्ये जोड्यांमधल्या उच्चारामध्ये साम्य असतं, ते समजून घ्या. जसं की बघा, क चं स्पेलिंग आहे के, क ख ही जोडी आहे, त्यानंतर ग घ ही जोडी आहे. सो क आणि ख मध्ये स्पेलिंग मध्ये काय फरक असतो? क चा उच्चार झाल्यावर ख चा उच्चार म्हणून पहा, ख ख, त्याच्यामध्ये ह साऊंड बाहेर पडतो, ह. सो म्हणून क चं स्पेलिंग के आहे तर ख चं स्पेलिंग के आणि त्याच्यामध्ये एच ऍड केलेला आहे, ख, ह बाहेर पडतो. तसंच ग चं स्पेलिंग जी आहे, जी पाठ करा, त्यानंतर घ चं स्पेलिंग घ, ह बाहेर पडतो. म्हणून ह्याच जी मध्ये एच लावला की घ चं स्पेलिंग तयार होतं. याच पद्धतीने ह्या जोड्या आहेत, च छ ज झ, ह्या जोड्यांमध्ये तुम्हाला लेटर्स दिसतील आणि त्याचे प्रत्येकाचे स्पेलिंग दिसतील इथे. हे स्पेलिंग जे आहेत, जे बिगिनर्स आहेत, जे 0 लेवल पासून इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकत आहेत, तर त्यांनी ही मराठी 12 खडी आणि हे सर्व दिलेले मुळाक्षर हे तुम्हाला छानपैकी पाठच करावं लागणार आहे. 2-4 वेळेला तुम्ही पाठांतर करू शकता, म्हणून पाहू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही हे लिहून पण काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला हे संपूर्ण पक्क झाल्याच्या नंतर आता आपण वळूया इकडे की कसं लिहायचं आहे इंग्रजीमध्ये. ओके, सो बघा, हे जे लेटर्स मी दिलेले आहेत तर हे सर्व तुमचे अपूर्ण लेटर्स असतात. म्हणजे हे स्पेलिंग जे आहे हे क चं स्पेलिंग आहे. बघा मी इथं लंगड क दाखवलेलं आहे. लंगड क याचा अर्थ असा असतो की हे अर्ध असतं, ते पूर्ण क नसतं. सो हे अर्ध क आहे, हे अर्ध ख आहे, हे अर्ध ग आहे, हे अर्ध घ आहे. अर्धे शब्द आहेत, हाफ लेटर्स आहेत आणि हाफ लेटर्स आहेत म्हणून त्यांचे स्पेलिंग के आहे, के एच आहे. पण जेव्हा ते पूर्ण येतं, पूर्ण कसं येत असतं मग? जसं की क जर लिहिलेलं असेल तर क म्हणून पाहिलं तर ह्या के मध्ये ए लावावा लागतो, तेव्हा हे क चं स्पेलिंग होतं. ओके, तसंच मग ख चं स्पेलिंग लिहिताना पण के एच ए लावावं लागतं, मग ते संपूर्ण ख चं स्पेलिंग होतं. ग म्हटल्याच्या नंतर जी आणि त्यासोबत ए लावावा लागतो, मग ग चं स्पेलिंग तयार होतं जी ए, घ चं स्पेलिंग तयार होतं जी एच ए. सो डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे. इथं जे मी सर्व स्पेलिंग दिलेले आहेत ते हाफ लेटरचे स्पेलिंग आहेत, ते अर्ध अक्षर आहेत. ते पूर्ण केव्हा होतात? त्याच्यामध्ये ए लेटर जोडल्याशिवाय ते त्याचा उच्चार पूर्ण होत नाही. हे एवढं लक्षात जर घेतलं तर याच्या जेव्हा तुम्ही स्पेलिंग लिहाल किंवा वाचाल तेव्हा त्यात तुमची चूक होणारच नाही. सो पहा, आता सपोज आपल्याला कमल स्पेलिंग लिहायचं आहे, कमलचं स्पेलिंग आपल्याला लिहायचंय. सो बघा मी सांगितलं तुम्हाला, आता हा क म्हणजे तुम्ही फक्त लिहाल स्पेलिंग के. ओके, हा के, हे सगळे नावं आणि आडनावं आहेत. सो याचं पहिलं अक्षर कॅपिटल लिहावं लागतं, प्रत्येक अक्षर पहिलं कॅपिटल लिहू आपण. सो बघा याचं के स्पेलिंग आहे, परंतु मी काय सांगितलं, हा क अर्धा आहे. सो आपल्याला इथं पूर्ण क चं स्पेलिंग पाहिजे आहे, त्यामुळे आपल्याला हे स्पेलिंग लिहावं लागेल के ए, कारण याच्यामध्ये अ साऊंड असतो. कमल, 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 क मध्ये अ असतो, मल, म मध्ये अ असतो आणि ल मध्ये तो शॉर्ट असतो, तो ल मध्ये अ नसतो. कसा तो मी सांगते. पहा, आता हा म जरी करायचा असेल तर ह्या एमच्या सोबत ए लिहावा लागेल. आणि आता हा ल, तर तुम्ही म्हणाल ल, मग ल मध्ये पण अ असतो, पण असतोच, परंतु जर कुठलंही काना मात्रा नसलेलं अक्षर जर शेवटी आलं तर त्याच्या सोबतचा ए कधीही लिहायचा नाही. रूल पुन्हा एकदा लक्षात घ्या. हे अक्षर असं आहे की याला काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही आणि ते शेवटी आलेलं आहे. सो शेवटचं लेटर जर असेल तर त्याचं फक्त ए नसलेलं स्पेलिंग लिहायचं, कारण त्याचा उच्चार आखूड असतो. कमल, कमल असा नसतो. कमल, ल म्हणलं तर एल ए लिहिलं असतं, परंतु ल असा उच्चार नसतो. म्हणून शेवटचं अक्षर आलं की त्यासोबत ए लिहायचा नाही, फक्त यल लिहायचंय. हे झालं आपलं कमलचं स्पेलिंग.
त्याच पद्धतीने बघा आता इथे तुमच्या अजून लक्षात येईल की अर्धे शब्द कसे येत असतात. पहा इथं पूर्ण लेटर दाखवलेत मी. इथं हा अर्धा शब्द आहे, याच्यात बघा प पूर्ण आहे, द अर्ध आहे, अर्ध द या पद्धतीनं लंगड दाखवतात. सो आता याचं स्पेलिंग कसं लिहायचं? हा प आहे, सो आता काही जण याचं स्पेलिंग फक्त पी लिहितात. तर फक्त पी लिहिलं की तो लंगडा होईल, तो अर्धा प होईल. ओके, समजा फक्त प लिहिलं तर हा फक्त असा प होतो, म्हणजे हा अर्धा प झाला. पण ह्या अर्ध्या प साठी नाही, आपल्याला ह्या प चं स्पेलिंग पाहिजे, म्हणून या प च्या स्पेलिंग साठी आपल्याला लिहावा लागतो पी ए. ओके, सो हा अर्धा प नको आहे आपल्याला, हा पूर्ण आहे प, म्हणून ए लिहिलं. त्यानंतर हा द, सो द चं स्पेलिंग आहे बघा डी, पण हा लंगडा आहे त्यामुळे इथे फक्त डी लिहायचंय, फक्त डी. त्याच्यासोबतचा ए लिहायचा नाही, कारण तो अर्धा आहे, लंगडा आहे म्हणजे तो अर्धा आहे. सो अर्धा असेल तर सोबतचा ए लिहायचा नाही. त्यानंतर म, सो हा एम आणि हा काना आहे, कानासाठी ए लेटर, कारण आपण इथे पाहिलं कानासाठी आपल्याला ए लेटर घ्यायचंय, म्हणून आपण घेतलं पद्मा, पद्मा. ओके, तसंच बघा आता हे लेटर पहा. आता हा अ साठी लेटर येतं ए. नंतर आता न चं स्पेलिंग, आणि न ला उकार आहे. आता उकारचं स्पेलिंग बघा, मी सांगितलं तुम्हाला यू येतं, हा पहिलाच उकार आहे. सो पहिला उकार आलेला असेल तर डोळे झाकून यू स्पेलिंग लिहायचं आहे, अनु. त्यानंतर श, आता हा श अर्धा आहे. ओके, आता इथे एक गंमत लक्षात घ्या, हा श जो आहे हा एस एच एच अशा प्रकारे दोन एस आणि एच दोन आलेले तुम्हाला इथे दिसतील, आणि या श च्या उच्चारात एस एच आहे. स्पेलिंग लिहित असताना हा एस डबल एच लिहिला तरी चालतो, आणि फक्त एस एच लिहिलं तरी सुद्धा चालत असतं. लक्षात ठेवा, कारण काय तर इंग्रजी जे आहे ते शॉर्ट करण्याकडे कल असतो इंग्रजीचा. सो त्याच्यासाठी ते दोन एच लेटर लिहिण्यापेक्षा, कारण साऊंड सिमिलर आहे, श श फारसा फरक नसतो, सो त्यामुळे एस डबल एच लिहिलं तरी चालतं, एस एच लिहिलं तरी चालतं. सो एस एच जास्त लिहिल्या जातं, डबल लेटर लिहिण्यापेक्षा हा एच एच डबल लिहिण्यापेक्षा हा एकच सिंगल लिहिला जातो एस एच, कारण इंग्रजीवाले शॉर्टच करण्याकडे पाहतात. त्यामुळे इथे डबल एच नाही लिहिलं तरी चालेल, एस एच हा श झाला. आता ह्याच्यासोबतचा ए लिहिणार का? नाही लिहायचे, कारण हा अर्धा आहे. सो हा श लिहायचा नाही, हा क आणि आहे काना, कानासाठी ए, हे लेटर होईल अनुष्का. याच पद्धतीने बघा अस्मिता ए. आता हा स्मी आहे, स्मी. आता स्मी स्मी अशा प्रकारचे काही उच्चार जर असतील तर बिगिनर्सला अवघड जातं की आता ही आधी वेलांटी दिलेली आहे, मग आधी वेलांटीसाठी आय लिहायचं का? तर नाही स्टुडंट्स, आधी उच्चार पाहायचा आहे, उच्चारानुसार स्पेलिंग तयार करायचं आहे. स्मी स्मी म्हणजे स्म चा उच्चार आधी आहे आणि नंतर स्मी, ई चा उच्चार नंतर आहे. सो ई चा साऊंड आपल्याला नंतर आहे, आधी स्म चा लिहूया, स्म स्मी स्मी. मम्मी म्हणजे वेलांटी, सो वेलांटीसाठी आपण लेटर लिहित असतो आय. सो हे लिहिलं आपण आय. अस्मिता, तासाठी आता तुम्हाला माहिती आहे टी ए, अस्मिता. नेक्स्ट आहे बघा, आता हे सोपं आहे तुम्हाला, जोड शब्द आहे इथे फक्त जी ए गा. य, आता बघा इथे काही जण काय करतात, नुसतं य लिहितात, वायच स्पेलिंग लिहितात आणि त्यासोबतचा ए लिहित नाही. सो तसं जर तुम्ही केलं, म्हणजे बघा असं जर स्पेलिंग लिहिलं गायत्री, तर हे रॉंग स्पेलिंग असणार आहे स्टुडंट, कारण हे य जे आहे तो तुमचा अर्धा य होईल. सो इथे तुमचा अर्धा य आहे का? इथे त्याला लंगडही केलेलं नाही किंवा त्याला जोडूनही लिहिलेलं नाही, म्हणजे हा पूर्ण य आहे. सो पूर्ण य असेल तर आपल्याला इथे ए स्पेलिंग लिहावं लागतं, गाय आणि त्र. त्र साठीचं स्पेलिंग पहा मी लिहिलेलं आहे टी आर, आणि याला वेलांटी आहे म्हणून टी आर. आता इथे लक्षात घ्यायचं आहे स्टुडंट, इथे वेलांटी दुसरी आहे, लक्षात ठेवा. दुसरी वेलांटी जर असेल तर मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेलं आहे की डबल ई पण येतो आणि आय पण येतो. सो मग डबल ई केव्हा लिहायचं आहे आणि आय केव्हा लिहायचं आहे, तर पुन्हा रूल तोच की इंग्रजीवाले जे आहेत ते डबल ई लिहिण्यापेक्षा आय लिहितात. त्यामुळे आपल्याला तुम्ही डबल ई लिहिलं तर प्रॉब्लेम केव्हा होऊ शकतो, जेव्हा वेलांटी शेवटी असेल. कारण इथे अजून एक रूल आहे की जर वेलांटी शेवटी आली तर आपल्याला लेटर आयच घ्यावं लागतं. दुसरी वेलांटी जरी असेल, दुसऱ्या वेलांटीला डबल ई जरी येत असेल
तरी पण जर वेलांटी शेवटी आली, दुसरी असून सुद्धा शेवटी वेलांटी आली, तर आपल्याला लिहावं लागतं आय. कारण काय म्हणाला, तर तेच कारण इंग्रजीवाले शॉर्ट लिहितात, त्यामुळे ते डबल ई लिहिण्यापेक्षा आयच लिहितात. त्यामुळे एक सरासरी रूल लक्षात घ्यायचा आहे. बघा इथे ई आहे, पहिली येऊ का दुसरी येऊ, तुम्ही सरळ आय लिहा, काहीच चुकणार नाही, कुठेच चुकणार नाही. त्याच प्रकारे बघा उकार, पहिला येऊ का दुसरा येऊ, इथे पण यू आहे, इथे पण यू आहे. सो सर्रास सगळीकडे उकार पहिला असो की दुसरा असो तुम्ही लिहायचे यू. ओके, सो अजिबात मिस्टेक होणार नाही तुमची. तुम्ही सिंपली उकार दिसला की यू लिहा. सो प्रॉपर नाउन्स मध्ये तुमचं कुठेही या पद्धतीची चूक होणार नाही, किंवा तुम्ही SMS वगैरे जरी लिहित असाल तरी त्यामध्ये कुठल्याही चुका होणार नाहीत. सो कशाचंही स्पेलिंग लिहा, तुम्ही उकारसाठी यू लिहू शकता, वेलांटीसाठी आय लिहू शकता. तसंच बघा मग आता हे झालं गायत्री. सो आता इथे बघूया भीमराव. बघा आता BH भ साठी आता ही दुसरी वेलांटी आहे, मग डबल ई लिहिणार का, नाही. मी आत्ताच काय रूल सांगितला, आय लिहा भीम. आता काही जण काय करतात, ह्या भीम सोबत लागलीच रावचं स्पेलिंग लिहितात, असं RAO किंवा RAV. बघा रावच्या स्पेलिंग साठी जनरली RAO लिहिला जातो. सो तुम्ही RAO लिहिलं तरी काही हरकत नाही, आणि RAV जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नसतो. पण जनरली RAO हे रावचं स्पेलिंग लिहिलं जातं. सो वाटल्यास पाठ करून ठेवा की RAO हे रावचं स्पेलिंग लिहिलं जातं. पण आता इथे बघा, आता जर तुम्ही अशा पद्धतीने स्पेलिंग लिहिलं तर हे काय होतं माहिती का, भीमराव, 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 म्र, हा जो MR आहे, हा MR जो आहे हा म्र होतो. या पद्धतीने जर स्पेलिंग लिहिलं म्हणजे इथे चूक आहे तुमची, कारण हा म्र तयार होतो. त्यामुळे हे तुमचं स्पेलिंग जे आहे ते चुकलेलं आहे. मग काय करावं लागेल तुम्हाला, तुमची मिस्टेक कुठे झालेली आहे, तर म तुम्ही जे आहे त्याच्यासोबत काना लिहायला पाहिजे. हा म पूर्ण आहे, सो हा म अशा पद्धतीने लिहायला पाहिजे. मग हा भीम आणि हा राव, सो RAO किंवा RAVW लिहिलं तरी चालतं. पण या पद्धतीने बघा, हा ए कधीच विसरायचा नाही. बिना काना मात्राचा शब्द असाच कुठेही मध्ये आलेला असेल तर त्याचा ए आपल्याला लिहावाच लागतो. नाही लिहिलं तर स्टुडंट्स खूप चुका होतात. आणि आता 10वीचे फॉर्म येत आहेत. सो या 10वीच्या फॉर्म मध्ये तुम्ही तुमच्या नावांचे स्पेलिंग करेक्ट लिहा. अशा प्रकारच्या मिस्टेक तुमच्या होत असतात, त्या सुधारून घेऊन त्यानुसार तुम्ही तुमचं स्पेलिंग लिहा, म्हणजे तुम्हाला पुढे काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर बघा चैतन्य च. आता च साठीचं स्पेलिंग जेव्हा तुम्ही पाहाल तर त्याच्यामध्ये पहा तुम्हाला स्पेलिंग दिसेल च आणि छ, CH आणि CH, पण च चं स्पेलिंग आहे CH. सो मी इथे लिहिते CH आणि दोन मात्रे आहेत. ओके, सो दोन मात्रासाठी आपल्याला स्पेलिंग लिहायचंय AI. सो मी इथे लिहिते AI. त्यानंतर तो, आता पुन्हा इथे त आहे, बिना काना मात्राचा शब्द आहे, मग आता त च्या सोबत काय लिहावं लागेल, ए लिहायचं आहे, हा ए. त्यानंतर न्य, आता इथं न हा अर्धा आहे, सो हा अर्धा आहे त्यामुळे फक्त यन लिहा, फक्त यन. पॅरेंट्सला माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी त्यांच्या जे दुसरी तिसरी चौथीचे मुलं आहेत, त्या दुसरी तिसरीच्या पुढचे सर्व मुलं, त्यांना हा सर्व व्हिडिओ जरूर दाखवा. त्यांना इंग्रजीतलं हे लिखाण पण येणार आहे, नाव आडनाव सगळं काही त्यांना लिहिता येईल, प्रॉपर नाउन सगळे लिहिता येतील, नद्यांचे पर्वतांचे हे नाव लिहिता येतील, कुठलंही इंग्रजी मधलं नाव आलं तर ते वाचता येणार आहे. आणि त्याचबरोबर इंग्रजी मधल्या टेक्स्ट बुकचं सुद्धा रीडिंग करायला या सगळ्या गोष्टींची प्रचंड मदत होते, हे लक्षात घ्या. सो त्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, शेअर जरूर करा. सो न च्या नंतर हा य आहे, सो इथे लिहिते मी य. आता इथे पुन्हा लक्षात घ्यायचंय की य आहे, पण जसं मी इथं सांगितलं की याच्या सोबतचा ए लिहायचा नाही, तसाच आपल्याला इथे सुद्धा याच्या सोबतचा ए लिहायचा नसतो. ओके, सो चैतन्य याच्या सोबतचा पण ए जो आहे शेवटचा तो लिहायचा नाही. ओके, तसंच पहा आता व्यंकटी. आता असे काही शब्द असतात, जोड शब्द असतात की त्याचा उच्चार नेमका कुठून होतो हे माहिती नसतं, सो विद्यार्थी यांचं स्पेलिंग खूप चुकीचं लिहितात. सो आता हा व्यंकटी शब्द आहे, सो हा व पासून सुरू आहे, सो आपल्याला व साठी स्पेलिंग लिहावं लागेल वी, आणि त्यानंतर आपल्याला हा य जोडलेला आहे. आता इथे ए लिहू नका कारण हा अर्धा आहे व, त्यामुळे फक्त वी लिहायचंय. त्यानंतर हा य, य साठी स्पेलिंग लिहाल तुम्ही वाय, जसं की
तुम्हाला इथे पण दिसेल हा य, इथे वाय आलेला आहे. त्यानंतर हा उच्चार बघायचा अनुस्वारचा. न चा उच्चार आहे का म चा उच्चार आहे. व्यंग व्यंग व्यंग, न चा उच्चार येतोय. सो आपल्याला इथे लिहावं लागेल यन. आणखी लक्षात ठेवा अनुस्वारासाठी फक्त यन किंवा यम लिहायचं आहे. ओके. सो कशा पद्धतीने बघा, जसं तुम्हाला इथे दिसेल एएम किंवा एएन लिहिलेला आहे, परंतु इथे हा जोड शब्द आहे आणि हा असा वरचा अनुस्वार आहे, तेव्हा आपल्याला इथे फक्त लिहायचं आहे यन. सो व्यंग. त्यानंतर क साठी आपण लिहिणार आता क पूर्ण आहे के ए आणि टी वेलांटी दीर्घ आहे पण शेवटी असल्यामुळे आपण लिहिणार आय. नेक्स्ट पाहूया आपण आता गौरकर. आता आडनाव जरी आले तरी त्यांचे स्पेलिंग कसे लिहायचे. 10च्या स्टुडंटनी त्यांचे स्पेलिंग कुठेही मिस्टेक्स होऊ नये त्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे. सो नीट पाहून घ्या की आडनावांचे स्पेलिंग सुद्धा कसे लिहायचे आहेत. जसं बघा आता गौरकर. सो एक काना एक मात्रा आहे. सो एक काना आणि एक मात्रासाठी तुम्ही एयू वापरू शकता किंवा ओयू पण वापरू शकता, पण एयू जास्त वापरला जातो. ओके. सो तुम्ही एयू लिहा. ओयू लिहिलं तरी प्रॉब्लेम येतच नाही, पण जास्त कल आहे एयू लिहिण्याकडे. सो तुम्ही एयू लिहा. आता हा झाला ग र र. सो र पण पूर्ण आहे. सो लिहावं लागेल तुम्हाला आर ए आर ए. ए लिहायला विसरू नका, नाही तर तुम्हाला मी दाखवलं कशा प्रकारे चुका होतात. कर करचं स्पेलिंग येईल के ए आर. आता हा जोड शब्द आहे पहा स्वामी. हा स अर्धा आहे. सो कॅपिटल एस ने सुरुवात करूया. स अर्धा आहे त्यामुळे फक्त एस लिहायचा आहे. त्यानंतर व चं स्पेलिंग लिहा. डब्ल्यू लिहू शकता, व्ही लिहिलं तरी नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो त्याला काना आहे त्यामुळे ए लिहूया. आता मी म्हणजे यम वेलांटी आहे त्यासाठी शेवटी आलेली आहे तर लिहावं लागतं आय. वेलांटी दीर्घ जरी असेल तर शेवटी आली तर लिहा आय. आता हा शब्द बघा मेत्रे. आता हे मेत्रे जे शब्द आहे, बरेचसे शब्दाचे स्पेलिंग मुलं मुली विचारतात की यांचे स्पेलिंग कसे लिहायचे आहेत. तर तुम्ही मराठीत ऍक्च्युअल कसे लिहिता, तुमच्या डॉक्युमेंटवर कशा पद्धतीनं आहे त्याच्यानुसार तुमच्या स्पेलिंग नुसार आपण उच्चारानुसार आपण स्पेलिंग बनवत असतो. उच्चारानुसार स्पेलिंग बनवतो. सो उच्चार तुम्ही कसा लिहिता आहात याच्यावर अवलंबून असतं. काही जण मेत्रे असं लिहितात तर काही जण मेत्रे असंही लिहितात, मे ह त्रे असंही लिहितात. ऍक्च्युअल हेच करेक्ट आहे, मेत्रे असंच लिहायला पाहिजे. हे चुकीचं आहे, परंतु कदाचित घरच्या डॉक्युमेंट्सवर सगळीकडे तसं लिहिलेलं असेल तर मुलं म्हणतात किंवा पालक म्हणतात मॅडम आम्हाला हेच स्पेलिंग फॉर्मवर लिहायचं आहे. सो तुम्हाला जे लिहायचं असेल ते तुम्ही लिहू शकता, पण ह्या दोन्हीचे स्पेलिंग वेगवेगळे होतात. मी दोन्ही लिहून दाखवते, तुमचं जे असेल त्यानुसार तुम्ही लिहू शकता. आता हा म अर्धा आहे पहा. सो हा यम अर्धा आहे त्यामुळे ए लिहायचं नाही, हा एच लिहूया. एक मात्रा आहे, मात्रासाठी ई स्पेलिंग लिहायचे. त्र साठी टी आर. ओके. आणि पुन्हा त्रला एक मात्रा आहे सो स्पेलिंग होईल मेत्रे. क्लिअर. त्यानंतर याला ऑर मध्ये मी दुसरं स्पेलिंग तुम्हाला इथे लिहून दाखवते. मेत्रेचं स्पेलिंग कसं तयार होईल. हा होईल बघा एम ई. त्यानंतर एच, हा एच ए लिहावा लागेल, एक लक्षात घ्या कारण हा पूर्ण आहे. आणि त्यानंतर टी आर ई मेत्रे. सो स्पेलिंग काय झालं या मेत्रेचं एम ई एच ए टी आर ई. ओके. सो मेत्रे या पद्धतीने राहील. तुम्ही कोणतं मेत्रे स्पेलिंग लिहिता त्यानुसार, कारण आपण उच्चारानुसार स्पेलिंग बनवत असतो. ओके. सो मेक इट शुअर की तुम्ही कशा पद्धतीने स्पेलिंग लिहिता, तुमच्या ऑल डॉक्युमेंट्सवर कशा पद्धतीचे स्पेलिंग आहेत त्यानुसार तुम्हाला तुमचे स्पेलिंग लिहायचे आहेत. कारण 10th ला एकदा स्पेलिंग चुकीचं लिहिलं गेलं स्टुडंट्स तर नंतर ते फार अवघड होतं आणि सगळीकडे मग चुका राहतात, पुन्हा ते कधीच दुरुस्त करता येत नसतात. सो नेक्स्ट बघणार आहोत आपण चव्हाण शब्द. पहा आपण असा दोन प्रकारे लिहिला जातो त्यामुळे ऑफकोर्स दोन्हीचे स्पेलिंग वेगवेगळे तयार होतात. सो सी एच याच्यासोबत ए लिहावा लागतो. आता व आणि ह जोडलेला आहे सो व अर्धा आहे. सो इथे व्ही. डब्ल्यू लिहिलं तरी नो प्रॉब्लेम ॲट ऑल. व्ही. त्याच्यानंतर ह साठी एच. आता या व साठी पुन्हा ए लिहायचा नाही, हे लक्षात घ्या. आता एच लिहिले कारण ह जोडलेला आहे. आपण तुमचं चव्हाण स्पेलिंग तुम्ही कसं लिहिता आणि त्याचा उच्चार कसा करता त्यानुसार स्पेलिंग तयार होत असतं.
सो त्याच्यासोबत लिहायचं आहे ए, कारण ह ला काना आहे. त्यानंतर न, सो हा झाला चव्हाण. पण हा चव्हाण जर असेल, हा चव्हाण, तर याचं स्पेलिंग कसं होतं ते आपण बघूया. सो बघा, हा बनेल स्पेलिंग च, नंतर वा. आता याच्यात ह नाहीये, सो ह चं एच स्पेलिंग येणार नाही. सो म्हणून आपल्याला व्ही ए आणि एन हा स्पेलिंग चव्हाणचं तयार होईल. तुम्ही कोणतं चव्हाण स्पेलिंग लिहिता त्यानुसार तुमचं नाव जरूर लिहा. त्यानंतर पहा, सूर्यवंशी जोड शब्द आहे. सो एस यू, उकार आहे त्यासाठी यू. आता उच्चार पाहायचा आहे बघा, उच्चाराकडे लक्ष द्या. काहींना असं वाटतं की याचं स्पेलिंग आधी लिहायचं आणि हा वरचा र नंतर लिहायचा, पण उच्चार करून बघा. सु र य वंशी, सूर्य, सूर्य, सूर्य. सो सूच्या नंतर र चा उच्चार येतो, म्हणून आधी र चं स्पेलिंग लिहायचं आहे. आणि हा असा वर रफार जर फोडलेला असेल तर तो अर्धा स्पेलिंग लिहायचं त्याचं, म्हणजे फक्त आर लिहायचं आहे, ए लिहायचं नाही त्याच्यासोबत. त्यानंतर हा य चं स्पेलिंग लिहा, पण लक्षात ठेवा या य च्या स्पेलिंग सोबत ए स्पेलिंग लिहायचं आहे. वाय, य चं स्पेलिंग वाय, आणि याच्या सोबत ए लिहायला विसरायचं नाही, कारण हा य पूर्ण आहे, य पूर्ण आहे. वरचा र जो आहे तो अर्धा आहे, पण य पूर्ण आहे. सो य पूर्ण आहे म्हणून वाय च्या सोबत ए लिहायचा आहे, पण आर च्या सोबत ए लिहायचा नाही. तो सूर्य, त्यानंतर वंशी, वंशी व, आता व्ही ए आणि नंतर न चा उच्चार येतो बघा, व न शी, वन, आणि हा शी एस एच आय, सूर्यवंशी. क्लिअर. नेक्स्ट, कछवे. पुन्हा तेच स्पेलिंग जसं आहे तसा पद्धतीनं, उच्चार जसा आहे त्या पद्धतीनं स्पेलिंग बनवायचं आहे. सो के ए, हा च, च साठी स्पेलिंग आहे बघा सी एच. आता हे च अर्ध आहे, सो सी एच च लिहा पहिले. त्यानंतर ह्या छ चं स्पेलिंग लिहा. हे स्पेलिंग लिहिताना थोडंसं विद्यार्थ्यांना जंबल होतं, त्यांना लहानपणापासून कोणीतरी वेगळेच चुकीचे स्पेलिंग लिहून दिलेले असतात. सो नीट लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या छ साठी स्पेलिंग आहे सी डबल एच. ओके, छ. सो हा झाला कच्छ, आणि नंतर वे, सो व्ही ई. हे झालं तुमचं कछवेचं स्पेलिंग. सो कीप इट इन माइंड, सी एच, सी डबल एच, व्ही ई. या पद्धतीनं या कछवेचं स्पेलिंग येणार आहे. सो तुम्ही जर कछवे असं स्पेलिंग लिहित असाल तर याचा उच्चार या पद्धतीनं होतो, म्हणून याचं स्पेलिंग असं होईल, क, हा छ आहे, सो छ साठी डबल एच येतं सी मध्ये, सी डबल एच, आणि नंतर व्ही ई, कछवे. सो खूप बारकावे असतात, या बारकाव्यांशी तुम्हाला हे स्पेलिंग तयार केलेले लिहावे लागत असतात. म्हणून सांगितलं बिगिनर्स पासून व्हिडिओ नीट लक्ष देऊन पहा, तुमचा प्रत्येक मिस्टेक जी आहे यामध्ये ती क्लिअर होणार आहे. त्यानंतर बघा गो ग रे. आता ग जी एच, एक काना एक मात्रा आहे, सो स्पेलिंग लिहावं लागेल ओ. त्यानंतर ग, बरेचसे विद्यार्थी ह्या ग च्या सोबत फक्त जीच लिहितात. सो इथे जी नाही तर जी च्या सोबत ए लिहावं लागेल. त्यानंतर हा आहे र साठी आर आणि मात्रासाठी ई. सो या पद्धतीने स्पेलिंग तयार होईल गो ग रे. सो तुम्ही जर असं लिहिलं तर हे घोगरे तयार होईल. जर हे लिहिलं स्पेलिंग बघा जी एच ओ जी आर ई, तर हे पण घोगरेचं स्पेलिंग आहे, पण हे लिहिलं पाहिजे असं घोगरे. ओके, घोगरे. सो तुम्ही जर घोगरे असं लिहित असाल तर हे स्पेलिंग लिहा. तुम्ही घोगरे असं तुमचं मराठीत नावाचं स्पेलिंग लिहित असाल, आडनाव लिहित असाल, तर तुम्हाला स्पेलिंग हे लिहावं लागतं. सो कीप इट इन माइंड. तुम्ही या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, प्रचंड महत्त्वाच्या आहेत, विशेष करून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. सो नेक्स्ट बघा डेंबरे. याचं स्पेलिंग आणि ह्या डेंबरेचं स्पेलिंग याच पद्धतीने येतं पहा, डी एच ई. आता इथे अनुस्वाराचा उच्चार म आहे, लक्षात घ्या. धेमरे, डेंबरे, डेमब्रे. सो म च्या सोबत ब जोडला जातो. उच्चार करून पहा, म चा उच्चार येतो डेंबरे. सो ब आहे, ब पूर्ण आहे, बी ए, आणि आर, आर च्या नंतर मात्रा डेंबरे, डेंबरी. ओके, डेंबरे. सो या पद्धतीने येतं. आता हे डेंबरे जर स्पेलिंग असेल, म्हणजे या पद्धतीने जर लिहित असाल तर बघा स्पेलिंग कसं येतं, डी एच ई एम, पण हा ब्र जोड शब्द आहे, सो बी आर येईल आणि नंतर मात्रासाठी ई येईल.
सो बघा ह्या स्पेलिंग मध्ये आणि ह्या स्पेलिंग मध्ये फरक आहे, कारण आपण हे या पद्धतीनं लिहितो आणि इथे या पद्धतीनं लिहितो. सो तुम्ही कसं लिहिता त्यानुसार आपण उच्चार करत असतो आणि त्यानुसार स्पेलिंग बनवत असतो. आता हे श्रद्धा बघा, श्र साठी स्पेलिंग जे येतं ते मी इथे लिहिलेलं आहे SHR. खूप जणांना अवघड वाटतं हे. सो SHR. आता हा श्र पूर्ण आहे त्यासाठी ए लिहायचंय, हा द मात्र अर्धा आहे लक्षात घ्या. सो मी द चं स्पेलिंग फक्त डी लिहिलेलं आहे, पण ह्या द च्या सोबत ध आहे. द चं स्पेलिंग डी आहे बघा इथं आणि ध चं स्पेलिंग आहे DH. सो आपल्याला हे पण डी लिहावं लागेल आणि हे पण DH लिहावं लागणार आहे. सो त्यासाठी मी शब्दामध्ये लिहिते आहे इथं ध DH आणि याला काना आहे. सो यासाठी मला लिहावं लागेल ए. हे नाव लिहित असताना जवळपास विद्यार्थी मिस्टेक करतात. त्याचं कारण असं आहे की श्रद्धा उच्चार करतात ते श्रद्धा, परंतु एकच डी लिहितात, कारण ह्या स्पेलिंग मध्ये 2 डी यायला हवेत, तर इथे ते एकच लिहितात. सो प्लीज बी केअरफुल आणि त्यानुसार स्पेलिंग लिहा. जसं की भुजबळ पहा, भुजबळ सोपं आहे, परंतु मी का लिहिलंय, कारण ह्या ज सोबतचं जे ए स्पेलिंग विद्यार्थी लिहित नाही. सो इथे जे ए लिहिणं गरजेचं आहे. भुज ज पूर्ण आहे, जे ए ब पूर्ण आहे, बी ए आणि ळ साठी यल. सो भुजबळ. ओके. आता इथपर्यंत मी स्पेलिंग कसे लिहायचे हे तुम्हाला शिकवलं. आता आपण पाहूया हे इंग्रजीमध्ये जर नाव आलेले असतील तर ते वाचायचे कसे, वाचताही आले पाहिजेत आपल्याला. सो आपण ते वाचणार कसे आहोत, कसे बनवायचे आणि कसे वाचायचे, तर पुन्हा आपण याच सर्व गोष्टींचा उपयोग करणार आहोत. सो बघा इथं नाव दिलेलं आहे पहा PR. सो PR साठी येईल प्र. यू आहे, यू म्हणजे उकार आहे. सो प्रूचा उकार आपण असा घेत असतो, लिहित असतो. सो ही लिहिण्याची पद्धत आहे प्रूचा उच्चार. सो प्रू असं लिहायचे. त्यानंतर TH साठी थ. आता हा TH आहे, याच्यासोबत ए नाहीये. ए असेल तर पूर्ण थ लिहायचं, याच्यासोबत ए नसेल तर हा अर्धा लिहावा लागेल. सो हा अर्धा घेतला आणि नंतर V आणि I. सो हा बनेल पृथ्वी. ओके, पृथ्वी. सो पृथ्वी हे मुलाचं नाव असतं. सो पृथ्वी म्हणजे अर्थ या अर्थाने नाही. तुम्ही अर्थसाठी पृथ्वी नाव नाही लिहू शकत, तुम्हाला अर्थ हेच स्पेलिंग लिहावं लागतं. म्हणजे आपण फक्त प्रॉपर नाउन्स पाहतो आहोत. क्लिअर. सो आता हे बघा यस आणि यन. सो यस साठी स, याच्यासोबत एन जोडलेला आहे म्हणजे हा जोड शब्द असणार आहे स्न. ओके. ई आहे, ई म्हणजे मात्रा, ह्याला मात्रा देऊया. H साठी ह आणि हा काना. सो हे होईल स्नेहा. स्नेहा. बघा मी या पद्धतीने मुद्दाम लिहून दाखवते आहे, पण तुम्ही जर ह्याची प्रॅक्टिस पूर्ण केली, या पद्धतीने हे लिहिण्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे इकडचे अगदी सहज वाचता येतील. लिहित बसायची गरज पडणार नाही. मी 2-3 लिहून दाखवते, त्यानंतर तुम्हाला वाचून दाखवते बाकीचे. सो बघा हा शब्द कसा येईल मग आर यू रू. ओके. आता हे रू तुम्ही रू असंही लिहू शकता, दुसरी पण रू लिहिण्याची पद्धत आहे ती सांगते. त्यानंतर तू, हे रू तू आणि जे ए जला काना जा, ऋतुजा. ओके. हे रू तुम्ही असंही लिहू शकता किंवा आता इथे जागा नाही पण ठीक आहे खाली लिहून दाखवते तुम्हाला. सो हे रू तुम्ही असंही लिहू शकता, ऋतुजा. कारण या रूचं स्पेलिंग आणि या रूचं स्पेलिंग एकच असतं, ही लिहिण्याची पद्धत आहे. ऋतुजा आपण जनरली असं लिहित नाही. जेव्हा आपण नाव लिहितो मराठीमध्ये तेव्हा मराठीच्या शुद्धलेखनाच्या नियमानुसार आपण रू असं काढतो. त्यामुळे हे काढलेलं जास्त बेटर राहील लिहित असाल तर. आणि वाचण्यासाठी तर ऋतुजा दोन्हीचं सेमच वाचणार आपण. हे ऋतुजा, हे पण ऋतुजा. तसं नंतर पहा हा आहे द, DA द. ओके. दन एन आहे म्हणून मी अनुस्वार दिलेला आहे. त्यानंतर ड पूर्ण आहे DA. त्यानंतर VA साठी व, VA आणि TE म्हणजे मात्रा, तवर मात्रा. सो हे स्पेलिंग तयार होईल दंडवते, दंडवते. ओके. तसंच बघा हे आता CHA च, न सोबत द्र म्हणजे हे अर्ध आहे चंद्र. चनचं स्पेलिंग अनुस्वार लिहिला मी, यन दिला तर अनुस्वार. द्र.
DRA म्हणजे द्र आणि हा KA म्हणजे का. हा यन आहे, फक्त यन आहे. फक्त यन दिसला की अनुस्वार घ्यायचा किंवा यन न अर्धा लिहायचा. क्लिअर. सो हा असा लिहू शकता. ठीक आहे. का हा यन किंवा तुम्ही हा असा पण लिहू शकता, म्हणताना पण असा म्हणला तर चालतो, न अर्धा आणि याला ट जोडा, चंद्रकांत. सॉरी त. ओके. सो हाही प्रश्न पडू शकतो, ट कुठं लिहावं आणि त कुठं लिहावं. सो हे तर तुम्हाला प्रॉपर नाउन जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुमच्या लक्षात येतं. आणि यायला पण हवंय की उच्चार आपण काय घेतो, आपण चंद्रकांत म्हणतो का चंद्रकांत म्हणतो. चंद्रकांत तर ट नाही म्हणत, आपण त म्हणतो. मग हे थोडंसं आपल्याला वाचून वाचून किंवा ऐकून ऐकून त्यानुसार त घ्यावं का ट घ्यावं हे तुम्हाला समजू शकतं. तसं हे बघा आता ल व हा रे, लवाळे. सो ल हा ल पूर्ण आहे म्हणून ल आणि हा व अर्धा आहे. सो अर्ध लिहिते मी इथं, व वी अर्धा आहे. एच साठी ह म्हणजे हा ह. आता ह्याला ए आहे म्हणजे काना द्यावा लागेल, लवाळे. लवाळे. आता तुम्ही म्हणाल एल आहे तर मी ल लिहिते. सो मग काय होईल, लवाले होईल. सो लवाले आडनाव नसतो, लवाळे असतो. त्यामुळे एवढा थोडासा सेन्स, एवढी बुद्धी वापरावी लागेल की ल लिहिलं तर ते नाव करेक्ट येईल का, लवाले. लवाले तर लवाले आडनाव नसतं, आपण म्हणू नाही लवाले नाही, लवाळे. इट्स लवाळे. ओके. सो तसंच बघा हा होईल लंगोटे. लंगोटे. नालटे. नालटे म्हणजे हा ल अर्धा आहे, जोड शब्द होईल, नालटे. शर्मा. शर्मा. आता हा शर्मा कसा लिहायचा बघा, च्या नंतर र चा उच्चार आहे. सो शर्मा. आता र अर्धा आहे. सो तुम्ही असं लिहिता का, नाही. मराठी लिहिण्याची ही चुकीची पद्धत आहे. उच्चार असा तुम्ही करू शकता पण हे असं लिहित नसतात. सो तुम्हाला कसं लिहावं लागेल, मग हा श र असं र फोडायचं. सो हा होईल शर्मा. शर्मा. ओके. सो असा र दिसला की या पद्धतीचा किंवा जो खाली आपण रफार फोडतो तशा प्रकारचा र तुम्हाला इथे फोडता येतो. तसंच हे बघा आता सिसोदिया. सिसोदिया. नेक्स्ट आहे इंगळे. इंगळे. इंगळे नसतं, इंगळे. सो म्हणायचं इंगळे. ओके. सो स्टुडंट्स, मला वाटतं तुम्हाला नक्कीच समजलं असेल की इंग्रजीमध्ये आपण वाचन आणि लिखाण कशा पद्धतीनं करू शकतो. जे बिगिनर्स आहेत ते सुद्धा या पद्धतीनं नक्कीच खूप छान वाचू शकतात. मला वाटते तुम्हाला दोन्हीही आता नक्कीच लिहायला आणि वाचायला येणार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.